नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण अल्जेब्रा पाहतो आहोत. याआधी अरिथमॅटिक झालेला आहे, मेन्सुरेशन झालेला आहे. त्याचे व्हिडिओज आपल्या प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही चेक करू शकता. आज आपण अल्जेब्रा मध्ये फॅक्टरायझेशन घेणार आहोत. काल सुद्धा आपण फॅक्टरायझेशन घेतला, त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार पाहतो आहोत. आज आपण फॅक्टरायझेशनचे पार्ट 2 बघतो आहोत आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 20 ऑक्टोबर पासून आपण सुरू करते आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स जे डाउनलोड सुद्धा होऊ शकतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, लॅपटॉप आणि वेब सुद्धा मिळणार आहे. त्याची जी फीज आहे ती 5,000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. तर फॅक्टरायझेशन बाय रिग्रुपिंग एलिमेंट्स, रिग्रुपिंग टर्म्स. तर एकंदरीत रिग्रुपिंग म्हणजे काय, तर पुन्हा संघटित करणे. जे आपल्याकडे टर्म्स आहेत त्याला काय करणे, पुनर्गठन करणे, पुन्हा संघटित करणे. म्हणजे की जेव्हा बेरीज किंवा वजाबाकीच्या प्रक्रियेत दशके किंवा शतक त्याच्या स्थानकावर संख्याचा समूह तयार होतो तेव्हा त्याला आपण काय करतो, पुनर्गठन करतो. है ना. तर एकंदरीत आपल्याला एक्सप्रेशन पाहायचं आहे की काय दिलेलं आहे. आपल्याला एक्सप्रेशन दिलेलं आहे 2xy प्लस 2y प्लस 3x प्लस 3. यू विल नोटीस दॅट द फर्स्ट टू टर्म्स हॅव कॉमन फॅक्टर 2. आता या दोन्ही याच्यामध्ये 2 कॉमन आहे आणि या सेकंड थर्ड आणि फोर्थ मध्ये 3 कॉमन आहे. अँड द लास्ट टू टर्म्स हॅव कॉमन फॅक्टर 3, बट देअर इज नो सिंगल फॅक्टर कॉमन टू ऑल. आणि याच्यामध्ये एकही असं सिंगल फॅक्टर नाहीये जो कॉमन असेल चारही मध्ये. ठीक आहे. तर हाऊ शॅल बी प्रोसीड, मग कसं करायचं आपण. मग काय करायचं, 2xy प्लस 2y इन द कॉमन फॅक्टर. तर याच्यामध्ये बघा आपण काय करायचं, याचे कॉमन फॅक्टर काढायचे. 2xy असे येईल 2 × y. ठीक आहे. त्यानंतर काय येणार आहे, 2 × y इंटू 1. ठीक आहे. काही नाही आहे म्हणजे काय आहे, 1. ठीक आहे. त्यानंतर 2y, हा 2y × x, म्हणजे इथे लिहिते 2y × x प्लस 2y × 1. काय करतोय आपण, इंटू इंटू करण्यासाठी आपण ते केलेलं आहे. ही प्रोसेस आहे. त्यानंतर काय येईल, 2y x प्लस 1. कारण 2y काय येईल, कॉमन मध्ये येणार है ना. हे जे 2y आहे ते कॉमन. सिमिलरली आपल्याला काय दिलेलं आहे, 3x प्लस 3 दिलेलं आहे. त्याचं काय होईल, 3 × x प्लस 3 × 1. कारण आपल्याला काय काढायचंय, कॉमन फॅक्टर काढायचं. ठीक आहे. त्यानंतर 3 × x प्लस 1. कारण 3 काय आहे, कॉमन फॅक्टर आहे. त्याचा मग त्याचा हे काय होईल, आता ही टर्म आपण काय केली आहे, अर्धी अर्धी करून ती काढली. ठीक आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, 3x प्लस 1 असं त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे काय केलेलं आहे, दिलेले जो काय आहे आपल्याला, हे जे 2xy प्लस 2y प्लस 3x प्लस 3 दिलेलं आहे, याला आपण काय करतो, रिग्रुपिंग करतो. म्हणजे या दोघांचं आणि या दोघांचं अशा पद्धतीने आपण आन्सर काढतो. तर या दोघांचा आन्सर काय आलेला आहे, त्याचा आलेला आहे 2y x प्लस 1. आणि 3x प्लस 3चं काय आलेलं आहे, थ्री 3x प्लस 1. ठीक आहे. यामध्ये काय मग, x प्लस 1 कॉमन आहे. मग काय येईल, 2y प्लस 3 आणि x प्लस 1 अशा पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे. काय आहे, हे प्रोडक्ट्स आहे रिग्रुपिंगचे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला कॉमन फॅक्टर्स काढून बोथ टर्म्सला कंबाईन करून आपल्याला उत्तर काढावे लागते. ठीक आहे. आता हे यावरून आपण उत्तर काढू शकतो, है ना. रिग्रुपिंग केल्यानंतर आपण उत्तर काढू शकतो. चला. अशा पद्धतीने आपण रिग्रुपिंग करू शकतो.
तर व्हॉट इज रिग्रुपिंग? सपोज द अबव एक्सप्रेशन वॉज गिवन ॲज अ 2xy plus 3 plus 2y plus 3x, then it will not be easy to see the factorization. रिअरेंजिंग द एक्सप्रेशन ऍज, बघा तो काय म्हणतोय हे, की जर का आपण अशा पद्धतीने घेतलं असतं 2xy plus 3 plus 2y plus 3x, तर आपल्याला रिग्रुपिंग करायला थोडी अडचण गेली असती. त्याच्या बदल्यात आपण जेव्हा आपण असं करतोय की कॉमन फॅक्टर्स ऍटलिस्ट जे आहेत सारखं ठेवतोय, तर त्याच्याने काय होतं, आपल्याला ग्रुप्स करायला खूप चांगलं आणि सोयीस्कर जातं. दिस इज रिग्रुपिंग. Regrouping may be possible in more than one way. Suppose we regroup the expression as 2xy plus 3x plus 2y plus 3. This will lead to factors. Let us try. एकदा आपण ट्राय करूया. 2xy plus 3x plus 2y plus 3. म्हणजे काय होणार? 2 into x into y plus 3 into x plus 2 into y plus 3. ठीक आहे. त्यानंतर मग काय होईल आहे? x into 2y plus 3. हा एक्स इकडे घेतला, याला याच्यामध्ये घेतलं, ठीक आहे. प्लस 1 into 2y plus 3, कारण यामध्ये कॉमन काय येतोय, 2y plus 3 जे आहे ते कॉमन येतात. ठीक आहे, त्यामुळे आपण तसं घेतलेलं आहे. ठीक आहे. मग काय येईल? 2y plus 3 आणि x plus 1, म्हणजे जे आहे आपलं तर अशा पद्धतीनेच येणार. The factors are the same as they have to be, although they appear in a different order. The factors काय आहे, सारखे येईल, पण जरी त्यांचा जे आहे काय म्हणतात त्याला, ऑर्डर जर का वेगवेगळा असला तरी सुद्धा आपला आन्सर काय येणार आहे, सारखं येणार आहे, कारण आपले जे फॅक्टर्स आहेत ते काय सारखे आहे. ठीक आहे. चल, आता आपल्याला हे फॅक्टराइज करून बघायचं आहे. 6xy मायनस 4y प्लस 6 मायनस 9x. चला करा सगळ्यांनी. आता पहिले बघा की याच्यामध्ये काही कॉमन फॅक्टर आहे का? नाही, या चौघांमध्येही काही कॉमन फॅक्टर नाही. ठीक आहे. थिंक ऑफ ग्रुपिंग, नोटीस दॅट फर्स्ट टू टर्म्स हॅव कॉमन फॅक्टर 2y. आता पहिल्या दोन याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय असणार आहे? 2y असणार. कसं? 6xy 2 into 3 into x into y. ठीक आहे. आणि 4y काय असणार आहे? 2 into 2 into y. त्याच्यामध्ये सारखं काय आहे? 2 आणि y. ओके. हा, तर मग कसं येणार? 6xy मायनस 4y इज इक्वल टू 2y 3x minus 2. ठीक आहे. What about the last two terms? Observe them. If you change the order, we have to change the order, like 9x इकडे येणार आणि 6 हा इकडे जाणार. ठीक आहे. फॅक्टर्स 3x विल कम. ओके. मायनस 9x प्लस 6 इज इक्वल टू मायनस 3x प्लस 3 into 2. आता तुम्ही याचे फॅक्टर्स आपण पाडतोय ना, 9x ची काय, -3 into 3x 9x आणि 3 into 2 6. ओके. तर याचे फॅक्टर्स पाडल्यानंतर काय येईल आपल्याला? 3x+2, कारण 3 काही कॉमन आहे है ना, त्यामुळे 3x+2 अशा पद्धतीने येणार. त्यानंतर आता आपल्याला आपलं हे कोणतं आहे? बी आहे एक्सप्रेशन, आणि हे कोणतं होतं? हे ए आहे. त्यांना आपल्याला सारखं करायला लागेल, टुगेदर करावं. ठीक आहे. 6xy मायनस 4y प्लस 6 मायनस 9x इज इक्वल टू 6xy मायनस 4y मायनस 9x प्लस 6 असं घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपण लिहूया. 2y 3x मायनस 2 मायनस 3x प्लस 2 अशा पद्धतीने ते येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 3x-2 हे काय कॉमन आहे, त्यामुळे 2y-3 आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे आपलं काय आहे फॅक्टर? 3x-2 आणि 2y-3 हे काय आपले फॅक्टर असणार. काही नाही करायचं, आधी का बघायचं की कॉमन फॅक्टर काय आहे सगळ्यांमध्ये. त्यानंतर मग त्यांना रिग्रुपिंग करायचं. जसं आपण आता काय केलं, 9x आधी घेतलं, प्लस 6 नंतर हा ना, तशा पद्धतीने. कारण काय, एक्स आहे त्याच्यामुळे तो इकडे येणार, आणि शेवटी जी टर्म राहते त्याच्यासोबत काहीही व्हेरिएबल्स लागत नाही. ठीक आहे. त्यामुळे तो का नेहमी शेवटी राहतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. बघा, चेक इफ देअर कॉमन फॅक्टर आपण चेक केलं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर मग काय, हे बघितलं, त्याचे कॉमन फॅक्टर्स काढले. ठीक आहे. मग काय, त्याचं कॉमन फॅक्टर काढून मग हे जे आहे ते आपण चेंज केलं हा ना. कसं होतं ते आधी? ते आधी होतं, ते आधी होतं 6xy मायनस 4y प्लस 6 मायनस 9. ठीक आहे. या दोघांचं केलं, या दोघांचं करायला आपल्याला नाही -9 6 प्लस 6 अशा पद्धतीने करणार.
तेव्हा जाऊन आपण फॅक्टर काढू शकू. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्याच्यासोबत काहीही व्हेरिएबल्स नसतो तो नेहमी शेवट असतो, आणि ज्याच्यासोबत व्हेरिएबल असतो तो आधी असतो. ठीक आहे. तर दोघांना ऍड करून आपण उत्तर काढलेलं आहे की आपलं फॅक्टर आहे 3x - 2 आणि 2y - 3. ठीक आहे. याची सुद्धा प्रॅक्टिस घेऊया आपण. तर आता आपण पाहणार आहोत फॅक्टरायझेशन युझिंग आयडेंटिटीज. आयडेंटिटीज ज्या आपण पाहिल्या होत्या मागच्या याच्यामध्ये, त्याचा वापर करून आपल्याला हे काढायचं आहे. पहिली आयडेंटिटी आहे a+b² = a²+2ab+b². ठीक आहे. तर रिग्रुपिंगचे आपण करूया. हे त्याचे एक्झाम्पल्स घेऊन करूया प्रॅक्टिस. ठीक आहे. सेकंड आहे a-b² = a² - 2ab+b². ठीक आहे. आणि थर्ड काय आहे a+b, a-b = a² - b². हे तर आपल्याला आयडेंटिटीज पाठच आहेत. Following solve example illustrate how to use these identities for factorization. Now we are going to use these identities to solve examples. Okay. आपण काय करणार आहोत, या आयडेंटिटीजने सॉल्व्ह करणार आहोत आता एक्झाम्पल, की कशा पद्धतीने ते सॉल्व्ह केल्या जातात. ठीक आहे. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे. ऑब्झर्व द एक्सप्रेशन इन इट हॅज अ 3 टर्म्स. याच्यामध्ये काय आहे, 3 टर्म्स आहे. x2 म्हणजे x² होईल. ओके. देअरफॉर इट डज नॉट फिट आयडेंटिटी. आणि हे काय आयडेंटिटी फिट होत नाही. आणि फर्स्ट आणि थर्ड टर्म जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर आहे. त्यामुळे आपल्याला थोडा करावं लागेल. a² + 2ab + b², जिथे a काय आहे, x आहे, आणि b काय आहे, 4 आहे. ठीक आहे. a² + 2ab + b², x² + 2 × x × 4 + 4². ठीक आहे. x² + 8x + 16. ठीक आहे. = काय येणार आहे. हम्म. आता आपला फॉर्म्युला काय आहे आपला, a² + 2ab + b². हे कोणाचं एक्सपान्शन आहे, a+b². ठीक आहे. आता आपल्याला याचं एक्सपान्शन करावं लागेल. काय असणार आहे, x + 4. आपलं उत्तर काय असणार आहे, x + 4. तर करून बघा. x². ठीक आहे. 4 × 2 x, 8x, आणि 4 चा स्क्वेअर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आयडेंटिटीज यूज करून काय करतो, फॅक्टरायझेशन करतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. इथे दिलेले आहे बघा. ऑब्झर्व द एक्सप्रेशन आणि व्यवस्थित आयडेंटिटीज देऊन त्याच्या आपल्याला फॅक्टरायझेशन करून करायचं. त्यानंतर फॅक्टरायझेशन 4y² - 12y + 9. आता इथे सुद्धा बघा, याच्यामध्ये काही व्हेरिएबल नाही लागला, तो शेवटी आहे. ठीक आहे. चला, इथे काय, कोणती आयडेंटिटी लागणार इथे. आता 4y² म्हणजे काय, 2y². ठीक आहे. 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर. आणि 12 आपण 2 × 3 × 2y. ठीक आहे. अशा पद्धतीने ते करू शकतो. मग काय, 4y² - 12y + 9 = 2y² - 2 × 3 × 2y + 3². इथे तर सरळ सरळ आपलं उत्तर आलेलं आहे. काय येणार आहे, 2y - 3². हे काय आपलं उत्तर आहे, इथले 2y है ना, इथले 3. सरळ आपलं उत्तर येणार आहे फॅक्टरायझेशन मध्ये. इथे काहीही करायची गरज नाही. इथे जसं आपण हे फॅक्टरायझेशन केलं ना, तसंच सरळ करून आपण ते मांडणी करता येईल. ठीक आहे. बघा, ऑब्झर्व करायचं फक्त आणि आपलं उत्तर. का बेसिक आहे फॅक्टरायझेशन. ठीक आहे. फॅक्टराइज 49p² - 36. देर आर 2 टर्म्स आपल्याला दिसते, बोथ स्क्वेअर आहे. आता सेकंड इज निगेटिव्ह. द एक्सप्रेशन a² - b² लागलेला आहे. ठीक आहे. 49p² - 36. आता हा काय, 49 7² आहे, आणि हा 6² आहे. ठीक आहे. पण इथे p येणार, कारण तिथे p आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 7p - 6, 7p + 6. काय आपलं उत्तर असणार. ठीक आहे. येस, व्हेरी गुड.
समजलं आहे हो, तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. ओके. चला, हे करा फॅक्टरायझेशन सगळ्यांनी करा. -c² अशा पद्धतीने 2 अशा पद्धतीने येतोय तिथे. सो द फर्स्ट थ्री टर्म्स ऑफ द गिवन एक्सप्रेशन, हे काय आहे, a - b² एक्सपान्शन आहे. मग हे c² आलेलं आहे. ठीक आहे. तर मग आयडेंटिटी आपण अप्लाय करूया. मग काय, a - b - c, आणि हे a+b+c, सॉरी a - b+, अशा पद्धतीची आयडेंटिटी येणार आहे. त्यानंतर a - b - c, a - b+c, ही आपली सरळ काय झालेली आहे, आयडेंटिटी आलेली आहे. नाउ वी हॅव टू अप्लाय टू आयडेंटिटीज वन आफ्टर अनदर टू ऑब्टेन द रिक्वायर्ड फॅक्टरायझेशन. ठीक आहे. आपल्याला इथे काय करायला लागली होती, ही पहिली जी आहे ती आयडेंटिटी वापरावी लागली होती. सॉरी. त्यानंतर दुसरी ही आयडेंटिटी वापरावी लागली. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ते आन्सर काढणार आहोत. ओके. चला, हे करा. m4 - 256, यामध्ये पहिले पाहून घ्यायचं ते स्क्वेअर आहे का क्यूब आहे का, ना ऑलमोस्ट स्क्वेअरच आहे इथे. इथे m² स्क्वेअर है ना, एक्सपान्शन याचा, आणि हे 16 स्क्वेअर आहे 256, एवढं तर आपल्याला माहिती झालेलं आहे. म्हणजे m² - 16 आणि m² + 16, हे सरळ आपल्याला आयडेंटिटी आपण वापरली है ना. ओके. त्यानंतर m² - 16 ला आपल्याला परत एक्सपान्शन करता येतं. m², 4², कारण 16 हे काय आहे, 4चा स्क्वेअर आहे. ओके. त्यानंतर मग m - 4 आणि m+4. m² - 256 m - 4 m+4 आणि m²+6, यांनी काय होईल, या सगळ्यांचा याचा जो आहे तो एक्सपान्शन अशा पद्धतीने येणार आहे. m - 4 m+4 आणि m²+16. ओके. बघा, खूप सोपं आहे. थोडं क्वेश्चन्सला प्रॅक्टिस करा, क्वेश्चन्सची खूप सोपी जाईल. ठीक आहे. रिग्रुपिंगची आपण परत प्रॅक्टिस करूया वाटल्यास. चालेल. ओके, थँक्यू सो मच. आणि आज आपण फॅक्टर्सचे रिग्रुपिंग कसं करायचं आणि आयडेंटिटी वापरून कशी हे करायचं ते बघितलेलं आहे. थोडं बेसिकच आहे. ठीक आहे. तरी पण आपल्याला बेसिक आवश्यक असते. त्यानंतर 20 ऑक्टोबर पासून आपण नवीन आपली बॅच सुरू करतोय MCA ची. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन फेस्टिवल डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.